एखाद्या व्यक्तीचं निधन झालं की ती स्वर्गात जाते अथवा तिचं भूत बनतं अशी अंधश्रद्धा आपल्याकडे आहे। सरकारी यंत्रणेमध्ये मात्र मृत व्यक्ती जिवंत झाल्याचं पाहायला मिळतंय आणि ती मृत व्यक्ती जिवंत होऊन रोजगार हमीच्या कामावर जाते। हो, हे अगदी खरं आहे। पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्यातल्या अधिकाऱ्यांनीच हा चमत्कार केलाय। चक्रावून टाकणारा हा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आणलाय सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीमचे ब्युरो चीफ तुषार खरात यांनी। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। सरकारी यंत्रणा उलट्या काळजाची असते। मढ्याच्या टाळूवरील लोणी खायलाही ती मागे पुढे पाहत नाही। होय, जव्हारमधील अधिकाऱ्यांनी आपल्या निष्ठुरपणाचा कळस गाठलाय। गोरगरीब आदिवासींच्या हक्काच्या निधीवरच सरकारी यंत्रणेनं डल्ला मारलाय। आता तुम्हाला प्रश्न पडेल, हे करामतखोर अधिकारी आहेत तरी कोणत्या खात्यातले? तेही तुम्हाला आम्ही सांगतो। सामाजिक वनीकरण, कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामविकास या खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलाय हा पराक्रम। मनरेगातून चक्क बोगस कामं दाखवली आहेत। धक्कादायक म्हणजे मृत व्यक्तींनीही कामं केल्याचं त्यांनी कागदोपत्री दाखवलंय। त्यांनी केलेल्या या अदृश्य कामाचं मानधनही घेण्यात आलंय। आता हे मानधन कुणाच्या घशात गेलं ते मात्र विचारू नका। जे रस्त्यावर काम दाखवलेलं आहे किंवा पगार दाखवलेला आहे, जे ऑनलाईन जॉब कार्ड मी बघतोय तेवढ्यात सकाळी जवळपास 9च्या दरम्यान मी बघितलं तर तिथं पगार दाखवला 930 रुपये। पण हे चुकीचं आहे, कारण मला समजतंय, मी शिकलेलं आहे, त्याच्यामुळं मला समजतंय हे सरकारने जास्तच चुकीचं केलं आहे। कारण मयत व्यक्तीचं नाव कधीच लावू नये। हे जसं काही आमच्या दुखावर त्यांनी मीठ चोळलेलं आहे माझ्या मते। तुमच्या आजीला मनरेगामध्ये काम केल्याचा निधी मिळालेला आहे, मानधन मिळालेलं आहे, तर तुमच्या आजीने खरंच काम केलं होतं का? काम केलेलं नाही त्याने आजीने, ते अगोदरच वारलेले होते। सांभार शेत या गावात इंदिरा रामू चौधरी, सविता काशीनाथ बांबरे या मृत झालेल्या व्यक्तींना रोजगार हमीच्या कामावर दाखवलंय। अधिकाऱ्यांची भूक एवढ्यावरच थांबलेली नाही। त्यांनी शिक्षक, वयोवृद्ध, अपंग अशाही लोकांनी कामं केल्याचं दाखवलंय। 15 दिवसापूर्वी मला माहिती पडलं का तुमचं नाव जेव्हा मास्टरच्या भुसारपाड्याला वाचन करण्यात आलं त्या ठिकाणी लोकांच्या कानावरती हे नाव आलं आणि नंतर लोकांनी गावात येऊन मला सांगितलं, सर तुमचं नाव रोजगार हमीच्या कामावरती आहे। मी प्रत्यक्ष मग जे मास्टर संस्थेचे जे काही माणसं आले त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला। हो साहेब, तुमचे मास्टरला नाव आहे, तर तुम्ही खरंच कामाला होता का? म्हटलं मी कामाला नाही, असं हे बोगस नाव आहे। आणि सगळी लोक म्हणतात ते शिक्षक आहेत, ते कामावरती नाही, मुलं शिकवतात, शाळेत असतात, कसं काय मास्टरला नाव नाही त्याला? असं 5 पैसे नाही, कामात नाही केले तर पैसे कुठं देणार? आता पैसे तेही खालेत का आम्ही खाल्लं ते कोणाला भगवानाला माहीत। सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीमनं हा प्रकार चव्हाट्यावर आणल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी कारवाई करणार असल्याचं सांगितलंय। बोगस मास्टर असण्याचे प्रकार आहेत, काही मृत लोकांचे नाव मास्टरवरती आहेत असं निदर्शनास आलेलं आहे। बऱ्याच ठिकाणी काही लेबर आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला कमी मजुरी मिळालेली आहे। काही ठिकाणी उलटा असा प्रकार आढळलेला आहे की लेबरने काम केलेलं नाही परंतु त्यांचं नाव आपल्याला मास्टरवरती दिसून आलेलं आहे। तर अशा अनेक प्रकारच्या गंभीर त्रुटी त्यामध्ये आढळून आलेल्या आहेत। त्या सर्व प्रकारांची आम्ही आमच्या स्तरावरती चौकशी आता पूर्ण करून घेऊन जे त्याच्यामध्ये दोषी आढळतील यांच्यावरती जबाबदारी निश्चित करण्यात येईल आणि त्यांच्यावरती पुढे जी कारवाई करायची आहे ती कारवाई आम्ही आता प्रस्तावित करत आहोत। या निर्दयी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असले तरी खरोखरच कारवाई होणार की नुसती मलमपट्टी होणार असा सवाल सामान्य आदिवासींकडून केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित कीरसह तुषार खरात, सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम, जव्हार, पालघर।